कट टू डे 7. डे 7 आहे ना रे, आज डे 6 आहे. काल काय होतं? डे 7 आहे. हां, डे 7. अगेन वोक अप टू दिस व्ह्यू. पँगॉंग लेकच्या सगळे उठलेत, तयार होत आहेत. आमच्या रूमचा पसारा तर खूपच जास्त आहे, नाही बघितलेलंच बरं राहील. भावेश तर पॅकिंग करतोय, कारण इंटर्नशिप लावली. आणि आज आम्ही जाणार आहे लेहला. बिफोर गोईंग टू लेह आम्ही जरा लेकवर जाऊन फोटोज काढणार आहे, कारण काल जोपर्यंत आम्ही गेलो तोपर्यंत सनसेट झालेला होता. ही काय लेक आहे. आत्ता आम्ही चहा कॉफीची ऑर्डर दिलेली आहे. आणि आज लेहचा रस्ता परत, इट इज अराउंड 150 किलोमीटर्स, अराउंड 5 hours ऑफ ड्राईव्ह. निघायला पाहिजे लवकरात लवकर, कमी जाऊन थोडं लेहमध्ये चिल करता येईल किंवा जो आराम करता येईल आज. आणि एवढी थंडी नव्हती जेवढी पँगॉंगला एक्सपेक्टेड होती. पँगॉंग हॅज बीन व्हेरी काइंड टू अस. कोणाला काहीच त्रास झालेला नाही. थोडासा फक्त स्वराज आणि प्रतीकला झाला होता, पण ॲज सच एवढा काहीच त्रास नाही झाला. काहीच म्हणजे काहीच नाही. आणि एक आभाळ आलंय जरा, सनराईज लपतेत. बघूयात, चहा कॉफी घेऊन लेकवर जाऊयात, कसं काय होतंय. गाईज ब्रेकफास्ट चालू आहे. स्टेबल फूड, ब्रेड ऑमलेट, ब्रेड जॅम, सही खात आहे. प्रतीक आणि भावेश फक्त हे नाही खाते. नाही, हे दोघं पण नाही खाते. सॉरी, हे तिघं खात नाहीत. 2 वार पाळतोय, एक धर्म पाळतोय. धर्मवीर पार्थ कलानी. स्वराजाने हे तोडून खातात बघा अंडी कसे. स्वरूपनं 4. पाणी द्या भावेशला, पाणी द्या. आणि आता अरे कॉफी पण आली आहे. आणि आता मी निघालोय पँगॉंग सोला. होपफुली शेड चांगला झालेला असेल पाण्याचा. तिथे जाऊन थोडे फोटोज काढणार. अरे जिकने दाई भी आगे. गुड मॉर्निंग भैया. आणि आम्ही तिथं आज परत लेहला जाणार आहे. आणि होपफुली लेहला चिल करणार. बघूयात काय सीन काय नाही. वो देखने में कैसी सीधी सादी लगती है, बोलती कि वो तो कुछ नहीं समझती, अंदर से कितनी तेज है. कभी अजीब सी, कभी हसीन लगती, कभी किसी किताब का हसीन लगती, फिलॉसफी का क्रेज है. ओ कहती है ये एक फेज है. आले आता मी पँगॉंग लेकला. हा स्पॉट बघा, पाणी असं येतंय, दोघं साईडला पाणी आहे. आणि ह्या टिपवर आम्ही चालतोय. आय डोंट नो वाय 10:30 वाजते, गर्दी कशी काय नाही. लिटरली कोणीच नाही. आम्ही फार कमी लोक आहे पूर्ण लेकवर. हा सीन आहे. काही लोक त्याच्यात त्यांचे फोटो काढतायत आणि आम्ही आहे तेवढे हे करून बॅक टू ले. होपफुली रोडची शॉर्ट्स आज पण दिसतील तुम्हाला. हम यहाँ आए गो ग्रीन कॉटेजेस में, और दीदी का क्यूट डॉग है. क्या नाम है दीदी डॉग का? नमग्या. आम्हाला तेच बघायचं होतं. कोणसा ब्रीड आहे दीदी? पोमेरियन आहे. अच्छा. आणि हे यांचे कॉटेजेस आहेत जस्ट पँगॉंग लेक समोर. बघत आता रोडवर भेटूयात. जोगी नचले रंग रज दे, जोगी नचले रंग रज दे. लहरा के बल खा के तू दुनिया बोला के नाच, धुन को एक गुनगुना ले, गाले तो गा के नाच, रंगीनियों में खो जा, पी के
ही बाईक अनफॉर्च्युनेटली बंद पडली आहे. त्याचे व्हिडिओज तुम्ही बघितलेच असतील त्यांनी काढलेले. आणि आता निघालो आम्ही ऑन द वे टू चांगला. हो बाबा खूप टाईम झाला. अर्धा पाऊण तास 2-2, 3-3 वेगवेगळ्या जागेंवर. ठीक आहे चलो ऑन द वे टू चांगला. आलोय आता जेवायला. आज कमीली आहे. अजून काय केलं का ऑर्डर आपण? नाही आत्तासाठी एवढंच केलं आहे. आणि कसं झालं आहे आजचा दिवस? सोरूसाठी मस्तच जातोय. भावेश को पनीर चिली इम्पॉर्टंट है पॉइंट पे. चलो अब आता डायरेक्ट भेटू लेहच्या रूमला. लेहच्या मग आपल्या कावळे रिट्रीटच्या रूमला. तर फायनली आम्ही लेहला पोचलो आहे आफ्टर व्हेरी हेक्टिक जर्नी फ्रॉम पँगॉन्ग. आज परत फूडमध्ये तेच आहे दाल राईस भेंडी चिकन. 2 बॉईज आर हिअर, 2 क्युटीज अँड 1 क्युटी ओव्हर हिअर. बाकीच्या दोघं त्यांना जरा बरं वाटत नाही. एक लवकर जेवून झोपायला गेलाय आणि एक तर जेवलाच नाही, तो झोपलाय डायरेक्ट. आणि उद्या आम्ही जाणार आहे कारगिलला, विच इज अराउंड 200 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. आणि आज सगळे थकलेले आहेत म्हणून आज काही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. कोणी हे दोघं मार्केटला जाऊन आलेत, मॅग्नेट्स फ्लॅग्स वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत. आणि काहीतरी बोला असं. घेतला त्याच्या मम्मीसाठी पॉन्चो. पॉन्चो हां पॉन्चो घेतला. तो म्हणजे तो प्लास्टिकवाला रेनकोट नाही, एक डिझायनर स्वेटर घेतला. आणि उद्या मी कारगिलला जाणार आहे. आता थकलोय. हा ब्लॉग इथं सेंड करूयात. भेटूयात उद्या सलाड पण एका चांगले सनराईज सोबत.